नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो, रेल्वेमध्ये तुम्ही ज्याची वाट पाहत होता ज्या भरतीची, त्याची ही शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. बघू शकता, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुमची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, शॉर्ट जाहिरात आलेली आहे. तुम्हाला आता तयारी करावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो TC तिकीट चेकरची देखील, तिकीट क्लर्कची देखील मित्रांनो पोस्ट आहे, स्टेशन मास्टरची देखील पोस्ट आहे. मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मित्रांनो ही माहिती मी दिलेली होती की 2024ची जी जाहिरात आहे ती कधी येणार आहे, अर्ज कधी सुरू होणार आहेत. कारण की रेल्वेने याच्या अगोदरच त्यांचं वेळापत्रक जे आहे प्रसिद्ध केलेलं होतं. पहा ह्या पद्धतीचं, जे की जुलै आणि सप्टेंबरमध्ये बघा ज्युनियर इंजिनियर्सची देखील जाहिरात आलेली आहे. आता मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी देखील ही शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे. तर मग बघा याच्यामध्ये कुठली पदं असणार आहेत, किती जागा असणार आहेत, टोटल जागा जर बघितल्या मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएटमध्ये तुम्ही कोण अप्लाय करू शकतं, तर तुमचं 12वी पास झालेलं आहे, तुम्ही कुठल्याही शाखेमधून 12वी पास केलेले, कितीही मार्क्स असू द्या तुम्हाला, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि सर्वात अगोदर तुम्हाला एक सांगून देतो, तुम्ही जर या भरतीची तयारी करताय तर तुमचा पेपर मराठीमधून मित्रांनो होणार आहे. ही रेल्वेची भरती आहे. जरी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी देखील तुम्हाला इथं परीक्षा जी एक्झाम असते ती मित्रांनो इंग्लिश आणि मराठी दोन लँग्वेजपैकी एक लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकतात. लोकल लँग्वेजमध्ये देखील मित्रांनो इथं तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की याची मराठीमधून जी आहे तयारी करू शकतात. लोकल लँग्वेज तुमची असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. याचा पेपर कसा होतो, वयोमर्यादा काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ऑल झोनल रेल्वेज आणि प्रोडक्शन युनिट यांना पाठवण्यात आलेली आहे. आता मित्रांनो बघा याचे ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील, पूर्ण डिटेल सेंट्रलाइज नोटिफिकेशन कधी येईल ते अजून या ठिकाणी क्लिअर झालेलं नाही. परंतु किती जागा असणार आहेत आणि शॉर्ट नोटिफिकेशननुसार कुठली पदं प्रसिद्ध होणार आहेत त्याची माहिती मात्र याच्यामध्ये दिलेली आहे. तर 1 ऑगस्टपर्यंत मित्रांनो या ठिकाणी 15 ऑगस्टपर्यंत तुमचे ऑनलाईन फॉर्म चालू होऊ शकतात. त्याच्या अगोदर तुमची पूर्ण जाहिरात जी आहे प्रसिद्ध होऊ शकते, डिटेल जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. जशी पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल याच्यामध्ये काय बदल होतील ते मित्रांनो तुम्हाला जाहिरात आल्यानंतर अजून या ठिकाणी सांगितलं जाईल. फक्त ही शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे. तुम्ही म्हणाल की सध्या जागा किती आहेत, तर बघा मित्रांनो 12वी पास ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो जसं की तुमचं तिकीट कलेक्टरचं चेकरचं पद आहे, ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो की तिकीट क्लर्क, त्या पदासाठी 1985 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्यासाठी तुम्ही 12वी पासवरती अप्लाय करू शकतात मित्रांनो. त्याचबरोबर पहा अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी देखील 361 जागा आहेत, ह्याला देखील 12वी पासवरती अप्लाय करू शकतात. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 पद आहेत पहा, याला देखील 12वी पासवरती अप्लाय करू शकतात. आणि ट्रेन्स क्लर्कची देखील पद आहेत 68, याला देखील 12वी पासवरती अप्लाय करता येईल. टोटल 3404 ह्या वॅकन्सी आहेत, ज्या की अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच 12वी पाससाठी तुम्हाला नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये येतात. म्हणजे याच्यासाठी कुठलीही टेक्निकलची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी 12वी पासवरती अप्लाय करू शकतात. तिकीट क्लर्कसाठी या ठिकाणी मित्रांनो तिकीट चेकरसाठी तुम्हाला 1985 जागा आहेत. त्याचबरोबर ट्रेन्स क्लर्कची देखील पोस्ट आहे. आणि बाकी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टसाठी देखील चांगल्या जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर ह्या 12वी पाससाठी टोटल 3404 वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बघा आता पुढचे देखील महत्त्वाच्या पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे फक्त, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्या देखील नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये मित्रांनो येतात. तर याच्यासाठी टोटल 7479 वॅकन्सी आहेत. आणि टोटल ऑल ओव्हर NTPCच्या वॅकन्सी जर बघितल्या आपण NTPCच्या, तर 10,884 टोटल वॅकन्सी जे आहेत या ठिकाणी पाहायला भेटतील. तुम्ही म्हणाल की खूप कमी जागा आहेत, तर बघा मित्रांनो याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे कळते, त्यानंतर याच्यामध्ये वॅकन्सी नंतर अजून वाढू शकतात. ALPचे देखील आपण बघितलं असेल, ज्यांनी फॉर्म भरले आणि नंतर वॅकन्सी ज्या आहेत त्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत, तसंच याच्यामध्ये देखील वॅकन्सीची वाढ होऊ शकते. तर बघा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये ग्रॅज्युएशन लेवलवरती कुठल्या जागा असतील, तर याच्यामध्ये पहा गुड्स ट्रेन मॅनेजर 2684 वॅकन्सी पाहायला भेटेल. फक्त पदवीवरती इथं तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा स्टेशन मास्टर, ही सर्वांची या ठिकाणी मोठी पोस्ट असते, या ठिकाणी खूप चांगली पोस्ट आहे, याच्यासाठी मात्र 963 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा तिकीट सुपरवायझर
1737 वॅकेन्सी असणार आहेत. त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी 1371 वॅकेन्सी आहेत आणि या ठिकाणी सिनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 725 वॅकेन्सी आहेत. टोटल 7479 वॅकेन्सी ग्रॅज्युएशन लेवलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. तर ह्या टोटल वॅकेन्सी या ठिकाणी यावेळेस असणार आहेत. एवढ्या वॅकेन्सी असणार आहेत ज्या की मित्रांनो नॉन टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन यांच्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं जे या ठिकाणी झोन्स आहेत, सेंट्रल, ईस्ट, त्यानंतर या ठिकाणी नॉर्थन झोन असेल, साऊथ झोन असेल, सर्वांसाठी वॅकेन्सी इथं वेगवेगळे आहेत अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आणि ग्रॅज्युएट पोस्टसाठी. याच्यामध्ये बघा सेंट्रलमध्ये जसं की मुंबई येतं, त्याचसोबत या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी झोन आहेत. वेस्टर्नमध्ये देखील मुंबईचे वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. अंडर ग्रॅज्युएट पोस्टमध्ये देखील या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे या ठिकाणी झोन्स आहेत. त्यानुसार देखील हे वॅकेन्सीचं या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहेत प्रत्येक पदावाईज तुम्हाला. तर पूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती पाहायला भेटणारच आहे. ही PDF फाईल जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. आता मित्रांनो याची डिटेलमध्ये माहिती आपण अजून बघूयात. जसं की पाहता तुम्ही तिकीट चेकर असेल किंवा तिकीट क्लर्कसाठी या ठिकाणी अप्लाय करताय, ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असेल किंवा तिकीट क्लर्क असेल जे की 12वी पासवरती असतात. तर बघा रेल्वेमध्ये वेगवेगळे लेवल्स असतात. सध्या मित्रांनो या ठिकाणी लेवल 2, लेवल 3 याच्यामधून जाहिराती येत आहेत जे की अंडर ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशनसाठी या ठिकाणी असणार आहेत जे की 12वी पास आणि पदवीवरती आहेत. आता तुम्ही म्हणाल की 10वी पासची जाहिरात कधी येईल? 10वी पासची देखील लेवल 1चे जे या ठिकाणी पदं असणार आहेत गटडची, त्याची देखील याच वर्षी जाहिरात येणार आहे. त्याचं देखील वेळापत्रक आलेलं आहे. आता मित्रांनो लेवल 4, लेवल 5, लेवल 6 ही जी वेगवेगळी मोठी मोठी पोस्ट असतात त्याची देखील जाहिराती या ठिकाणी येणार आहेत. प्रत्येक लेवलनुसार वेगवेगळा पगार देखील तुम्हाला पाहायला भेटतो. जी 10वी पासची पोस्ट आहे त्याची ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये लेवल 1ची म्हणजे गटडची या ठिकाणी जाहिरात येणार आहे. सध्या जुलै सप्टेंबरची या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकलची या ठिकाणी मित्रांनो नॉन टेक्निकल लेवलमधील ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटची या ठिकाणी भरती सुरू आहे. याच्यामध्ये पॅरामेडिकल कॅटेगरी जे की जे पण टेक्निशियन्स असतील किंवा स्टाफ नर्स असतील किंवा डॉक्टर्स असतील ह्यांचे जे वॅकेन्सी आहेत पॅरामेडिकल कॅटेगरीची यांची देखील जाहिरात जुलै सप्टेंबरमध्येच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर यावेळेस मित्रांनो या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या जागा होत्या 2019मध्ये सध्या 12वी पास पदवीच्या म्हणजे TC वगैरे यांच्या जागा जास्त होत्या. यावेळेस जागा ज्या आहेत तुम्हाला कमी पाहायला भेटतील. बघा मागच्या वेळेस जागा किती होत्या या ठिकाणी 10,628 जागा होत्या. यावेळेस फक्त 3-3,500 जागा तुम्हाला पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर कम टायपिस्ट, त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर टाईमकीपर क्लर्कची पोस्ट होती, कमर्शियल कम तिकीट क्लर्क हे देखील पोस्ट यावेळेस त्यांनी काढून टाकलेले. फक्त ह्या 4च वरच्या पोस्ट त्यांनी ठेवलेल्या आहेत. एक पोस्ट देखील याच्यामधून काढून टाकलेली आहे. तर ह्या संपूर्ण जागा ज्या असणार आहेत मित्रांनो अजून जाहिरात आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती अजून व्यवस्थित या ठिकाणी समजणार आहे. यावेळेस मित्रांनो या ठिकाणी तिकीट क्लर्कची या ठिकाणी पोस्ट जी आहे त्याला 1985 वॅकेन्सी आहेत तिकीट क्लर्कसाठी. तर मागच्या वेळेस बघा तिकीट क्लर्कची जी पोस्ट होती TC आपण त्याला म्हणतो 4,940 वॅकेन्सी होत्या 2019मध्ये. यावेळेस कमी वॅकेन्सी आलेल्या आहेत परंतु या वॅकेन्सी वाढण्याची शक्यता देखील आहे नंतर मित्रांनो. त्यानंतर बघा जे ग्रॅज्युएटच्या पोस्ट होत्या जसं की स्टेशन मास्टर असेल, बघू शकता स्टेशन मास्टरला 6,865 वॅकेन्सी मागच्या वेळेस होत्या. यावेळेस देखील कमी आहेत. गुड्स गार्डची देखील मागच्या वेळेस पोस्ट होती, यावेळेस या ठिकाणी पोस्ट नाही येते. तर अशा पद्धतीची ही मागच्या वेळेसच्या वॅकेन्सी पाहता येतील. तर वय याच्यामध्ये किती असतं मित्रांनो, तर याच्यासाठी बघा प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला वयामध्ये सूट देखील असते. जसं की OBCला 3 वर्ष, SC STला 5 वर्ष, PWD एक्सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट या सर्वांसाठी वयाची सूट देखील असते. आता कोविडमुळे वयामध्ये या ठिकाणी वाढ भेटेल का ते आपल्याला डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात आल्यानंतर पाहायला भेटेल. तुम्हाला जसं सुरुवातीला मी सांगितलं या ठिकाणी ही मराठीमधून या ठिकाणी एक्झाम जी आहे तुमची होते त्याची तुम्हाला तशा पद्धतीची लँग्वेज सिलेक्ट करण्याचं ऑप्शन देखील पाहायला भेटतं. कशा पद्धतीने रिक्रुटमेंट होते म्हणजे एक्झाम कशी होते, तर याच्यासाठी मित्रांनो फर्स्ट स्टेजमध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड या ठिकाणी कॉमन जी परीक्षा असते CBT ती घेतली जाते, ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स तुम्हाला असतात. एक्झाम पॅटर्न कसा असतो तर एका प्रश्नासाठी 1 मार्क असतो तुम्हाला. ड्युरेशन 90 मिनिटाचं असतं, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिकल्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतात. याच्यामध्ये मित्रांनो PWD कॅन्डिडेटला 120 मिनिटाचा टाईम असतो आणि याच्यामध्ये देर विल बी निगेटिव्ह मार्किंग, 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इच रॉंग आन्सरसाठी असते. त्याच्यासोबत तुमची सेकंड स्टेज जी आहे मित्रांनो
ती चालू होते, ज्याच्यामध्ये 120 क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामध्ये 90 मिनिटाचाच वेळ तुम्हाला असतो. जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग हे प्रश्न तुम्हाला सेम तसंच पॅटर्न या ठिकाणी असतो. आणि याच्यामध्ये देखील 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला पाहायला भेटते. तर हा सिलेबस आहे, मराठीमधूनच तुम्हाला एक्झाम देता येईल, मराठीमधून तुम्ही याचा अभ्यास करू शकतात. याबद्दल जशी सविस्तर आता सेंट्रलाइज नोटिफिकेशन जे आहे प्रसिद्ध होईल, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माहिती दिली जाईल. ह्या मंथ एंडिंगपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.